बातमी कोकणातून रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कासे गावात जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। यामध्ये गावठी आणि घाटी गटातील 80हून अधिक बैलजोड्या स्पर्धेत सहभागी झाल्या। कमीत कमी वेळात शेत जमीन नांगरणाऱ्या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात आलं। कोकणातील तरुण उदरनिर्वाहासाठी मुंबईकडे वळतो आणि याच तरुणांना शेतीविषयी ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। ही स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केलेली होती आणि याच साऱ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। बघूयात। कोकणामध्ये समाधानकारक पाऊस पडत असताना आता बळीराजा लावणी कामामध्ये व्यस्त होतोय आणि चिखलनी करून आज बळीराजा आता मनोरंजनाच्या माध्यमातून जसं की नांगरणीची स्पर्धा असेल या माध्यमातून आता लावणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण दृश्यामधून पाहत असाल तर या ज्या बैलजोड्या आहेत या गावठी आणि ज्या घाटमाथ्यावरून आलेल्या बैलजोड्या आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आता चिखलनी करून या चिखलामध्ये लावणी देखील होत आहे। जवळपास 88 जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर हा थरारक असा जो स्पर्धेचा प्रकार आहे या अतिशय वेगाने या बैल जोड्या या धावताना दिसत आहेत आणि त्यांचा जो कस आहे हा देखील लागलेला आहे। जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये जी बैल जोडी या ठिकाणी सीमा पार करेल ती विजेती ठरणार आहे। नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्याचा मुद्दा एकच असतो की ही नांगरणी स्पर्धा एकमेव अशी वस्तू आहे, एकमेव कार्यक्रम आहे की 100 शेतकरी आपण इथे उपस्थित करू शकतो। याचा उद्देश ठेवूनच आम्ही नांगरणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। हेच तरुण गावामध्ये राहून शेती करावेत आणि कुठेतरी याला मनोरंजनाची कास असावी, मनोरंजनाचा जोड असावा हे देखील या नांगरणी स्पर्धेतून पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, कासे, संगमेश्वर, रत्नागिरी।